नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जे शेतकरी आहे, त्या शेतकरीमध्ये लाखो शेतकरी येतात. शासनाच्या माध्यमातून अनुदान देताना उशीर झाला. 2024 मध्ये 2025 मध्ये काही ठिकाणी घोटाळे झाले, परंतु शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान गेलं म्हणून अनुदानाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नोटिसा पाठवण्यात आलेल्या. म्हणजेच की तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अतिरिक्त जास्त अनुदान गेलं म्हणून अनुदान वसुलीसाठीच्या नोटीस पाठवण्यात या ठिकाणी आलेल्या आहे. 2022 मध्ये जमा केलेले अनुदान हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जास्त गेले आहे. सरकारने जमा करावं, अन्यथा तुमची जी काही जमीन आहे ते तुमचे जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्रावरती बोजा चढवला जाईल. अशा प्रकारच्या नोटीस देखील लेखी स्वरूपामध्ये पाठवण्यात आलेल्या आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. शेतकऱ्यांना आता समस्या मांडल्या जात आहे की कर्जमाफी मागितली जाते, न मिळालेल्या अनुदानावरती आवाज उठवावा. परंतु आता सुरू असताना सर्व एक भयंकर प्रकार समोर येत आहे. म्हणजेच की 2022 पासून तर 26 पर्यंत 4 वर्ष प्रशासनाच्या लक्षात आलं नाही की कुठल्या ना कुठल्या समायोजना या ठिकाणी केल्या गेल्या. म्हणजेच की आता अनुदान परत देण्यासाठी सांगितलं जात आहे. एकंदरीत 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र असो, नुकसानग्रस्त झालेले जे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची एक ऐपत नाही आहे. परंतु आता म्हणजेच की शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहे. शेतकऱ्यांना पीक नाही झालेलं व म्हणजे जो पीक माल होता तो पूर्ण खराब झालेला आहे. जमिनीची दुरुस्त करण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये कुठूनही नमो शेतकरीचे 2,000 तील, PM किसानचे 2,000 तील अतिरिक्त काही मदत मिळणार या प्रतीक्षेमध्ये जे शेतकरी आहे त्यांनी आतुरतेने वाट बघत आहे. आणि जमिनीवरती बोजा चढवला जाईल अशा प्रकारचे सुद्धा सांगण्यात येत आहे. परंतु अतिरिक्त गंभीर आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या संदर्भातील तक्रारी जातील. त्या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा त्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यांच्यामध्ये जो काही आवाज उठवतील व कुठेतरी शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून दिलासा मिळेल, अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात या ठिकाणी आलेल्या आहे. धन्यवाद.